प्रकारचे कार्यक्रमही आता आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे। या दृष्टीने पुण्याच्या टीमने विशेष करून जे काही झालेलं आहे, चळवळी फोडणं, संघटना फोडणं, आज महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही। पण ज्या गद्दारांनी आपली चळवळ फोडली, आपला विचार फोडला, आपलं संघटन फोडलं, त्यांनाही एकदा कुठेतरी फोडण्याची, ठोकण्याची बनबरे सर जसं म्हणले तसं एक ठोकण्याचा एक तोही शब्द असतो, तोही शब्दाचा अर्थ घेऊन मला वाटतं त्या दृष्टीने एकदा आपल्याला कधीतरी पावलं टाकावं लागणार आहे। आपलं जे काही अस्तित्व आहे ते संपवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्यासाठी काम करते, म्हणून आपल्यातलेच असे काही लोक फोडून आपल्याच विरोधात ती उभ्या केल्या जात आहेत आणि त्यांनाही एकदा धडं शिकवणं आपल्याला नितांत गरजेचं झालेलं आहे। आज जी काही विचारधारा इथून पुढच्या दृष्टीने अध्यक्ष देतील त्याचं आपण तंतोतंत पालन कराल आणि एक यशस्वी दृष्टीने आपण विधानसभेमध्ये निश्चितपणे जाऊ, सन्मानजनक जाऊ ही अपेक्षा